आम्ही आमचं काम इमानदारीने केलंय, त्यामुळे जोपर्यंत आम्हाला आमच्या कामाचे पैसे मिळत नाही तोपर्यंत करोडपती असला तरी तुम्ही आमचे देणेकरी लागता. मालक, त्यांचा हेतू वाईट होता म्हणून मी पैसे काढून घेतले. दुसऱ्यांच्या मेहनतीच्या घातात सुद्धा कमिशन मागणाऱ्याने आम्हाला हेतू शिकवू नये. जोपर्यंत आम्हाला आमच्या कामाचे पैसे मिळत नाही तोपर्यंत इथं या ठिकाणी मी संबळ वाजवत राहणार. आणि एवढ्यात माझ्या घरी माझ्या आई बहिणीला काही झालं, तुळजाभवानीची शपथ, या घरातल्या चौकात मुक्ताचा संबळ अजंता गोंधळ घालत राहील. का घाबरतेस तू बाई एवढी? का घाबरतेस म्हणजे काय? बाहेरच्या आवाजाला घाबरती येते. यांचे तमाशे थांबायलाच तयार नाहीत. तुम्ही ना नुसती माझ्या समोर तळतळ करा. अहो मुलीच्या काळजीपोटी तरी काहीतरी बोला. अहो तुमचं सुद्धा काहीतरी म्हणणं आहे, लोकांना कळू द्या ना. हो 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 बर. अगं मुक्ता भास्कर, अरे माझी पोरगी मरल अशानं. भास्कर ते आधीच गायत्रीला त्रास होतोय आणि त्यातून हे असे हे बडवत बसलीस. अरे माझी पोरगी कशी जगल अशाने? आणि बाकीचे सगळे नुसते शुंभासारखे बघत उभे राहिलेत. आवाज खाली. गायत्रीला खरंच हे होतंय. बाप म्हणून काळजी वाटली. काळजी वाटते ना, मग आज जा आणि तिची काळजी घे. चल निघ. आता जन्माच्या अद्दलच घडवतो. अहो थांबा जरा, प्रकरण आणखीन चिघळेल. मी पाहते. हो हो. पैसे दे. पैसे दे.
निघ. निघ सांगितलंय ना. निघ. हो हो. मोठी आई, मुक्ता, आयुष्यात तुझं तोंड दाखवू नकोस आता मला. जाऊ शकतेस तू. हे थांब. काय झालंय काय नक्की इथे? हा, काय झालं? सारंगने सगळ्यांसमोर हिच्या कपाळावर कुंकू लावलंय. What? मुक्ता? शी? काय ग ए? माझ्या घरात येऊन माझ्या वडिलांना दुखावतेस? एवढा माज आलाय तुला? हा, रेणुका, तू तर काही बोलूच नको. किळस येते मला तुझी. आणि तू या घरातूनच नाही, या शहरातून बाहेर जायचा. आणि जर परत कधी मला दिसलीच नाही इथे तर संपलीच म्हणून समज. नगरकर घराण्याची ताकद माहित नाहीये तुला. लगेच निघायचा, लगेच. शी. मुक्ता थांब. तू जाऊ नकोस. युवराज, अरे घेऊन जा त्याला. त्याला हात लावायचा नाही या. तू तर ह्यात पडूच नको. माझं मुक्तावर प्रेम आहे. मुक्ता, मुक्ता तू घाबरू नकोस. मी तुझ्यासोबत. तुझ्या मनातलं बोल. बोल मुक्ता. मुक्ता तू बोलत का नाहीयेस? बोल.